नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। खेड शिवसेनेचा BSNLला दणका, दूरध्वनी सेवा 2 दिवसात पूर्ववत न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा। स्मशानभूमीत मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। राष्ट्रवादीच्या निर्धार यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी। आंबेनळी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची विद्यापीठावर धडक आणि जिल्ह्यातील 43 परमिट रूमचे दरवाजे पुन्हा उघडणार। सविस्तर वृत्त। महावितरणाचे लाखो रुपये थकवल्याने दूरध्वनी उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित होण्याची नामुष्की भारत संचार निगमच्या खेड कार्यालयावर आली आहे। महावितरणाने केलेल्या या कारवाईमुळे अनेक गावातील दूरध्वनी सेवा ठप्प झाली असून याचा जाब विचारण्यासाठी खेड शिवसेनेने भारत संचार निगमच्या कार्यालयाला धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। 2 दिवसात दूरध्वनी सेवा सुरळीत न झाल्यास कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख निकेतन पाटणे यांनी दिलाय। खेड तालुक्यातील शिवतर दूरध्वनी उपकेंद्र आणि मोबाईल टॉवरला या परिसरातील अनेक गावं जोडली गेली, मात्र गेले काही दिवस या परिसरातील दूरध्वनी सेवा पूर्णपणे ठप्प असल्याने येथील दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी ग्राहकांना दळणवळणाच्या दृष्टीने समस्यांचा सामना करावा लागतोय। शिवतर परिसरातील ठप्प झालेली दूरध्वनी सेवा तात्काळ सुरू करावी या मागणीसाठी खेड शिवसेनेच्या वतीने भारत संचार निगमच्या कार्यालयावर हल्लाबोल करून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले। जगबुडी नदीकिनारी असलेल्या वैश्य समाज बांधवांच्या स्मशानभूमीत बसून मद्यपान करणाऱ्या मद्यपींवर कारवाई करावी अशी मागणी वैश्य समाजाच्या वतीनं नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली। स्मशानभूमीत मद्यपान करणाऱ्या मद्यपींनी स्मशानभूमीतील सिमेंट बेंचेसची तोडफोड केली असल्याने या मद्यपींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होती। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निर्धार परिवर्तन यात्रेचं उद्या खेड येथे आगमन होत असून या यात्रेच्या स्वागताची खेड राष्ट्रवादी काँग्रेसने जय्यत तयारी केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजयराव कदम आणि जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही तयारी सुरू असून खेड नगरपालिकेच्या मैदानावर जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या निर्धार यात्रेत अजितदादा पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, माजी प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले। जनतेचा विश्वासघात करणाऱ्या युती सरकारचा निषेध करण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आल्याचं बाबाजीराव जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं। ही यात्रा सुरू केलेली आहे। उद्या ही यात्रा खेडमध्ये येणार आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय सगळी ह्या यात्रेची सगळे जे राष्ट्रवादीचे सगळे वरिष्ठ नेते येणार आहेत त्यांच्या या सभेची या ठिकाणी तयारी सुरू आहे। या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव आहेत, त्याचप्रमाणे खेड दापोली आणि मंडणगडचे आमदार संजयराव कदम आहेत, त्याचप्रमाणे इथं सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत। मी जाधवांना हेच विचारणार आहे की जाधव साहेब, ही निर्धार परिवर्तनाचा ही जी यात्रा नेमकी आहे त्यामागचा उद्देश काय आहे, काय यात्रा आहे? गेल्या 4.5 वर्षामध्ये केंद्र सरकारचं जे अपयश आहे, राज्य सरकारचं जे कामाचं अपयश आहे, हे अपयश जनतेसमोर मांडण्यासाठी आणि या राज्यातल्या या देशातली सत्ता परिवर्तन करण्यासाठी, सत्तेत परिवर्तन करण्यासाठी हे निर्धार संकल्प ही यात्रा पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व नेते आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय धनंजय मुंडे साहेब, आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, आदरणीय भास्करशेठ जाधव साहेब आदी सर्व मान्यवर आमदार खासदार या सर्वांच्या नेतृत्वाखाली उद्या 11 वाजता खेड येथे ही संवाद यात्रा, संपर्क यात्रा इथे येणार आहे आणि त्या यात्रेचं रूपांतर या पटांगणामध्ये जाहीर सभेमध्ये होईल। साधारण किती कार्यकर्ते अपेक्षित आहेत तुम्हाला या ठिकाणी? संघर्ष यात्रा, संवाद यात्रा राष्ट्रवादी पक्षाच्या संपूर्ण नेत्यांच्या उपस्थिती या ठिकाणी होणार आहे। आज निर्धार यात्रेच्या निमित्त ग्वागरमध्ये आजचा कार्यक्रम संध्याकाळी होणार आहे आणि ग्वागर विधानसभा झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघाप्रमाणे
दापोली मंडणगड खेडची सभा खेडच्या नगरपालिकेच्या पटांगणावरती उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे. हजारोच्या संख्येनं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणारे नेते येत असताना कोकणावरती झालेला अन्याय, राज्यामध्ये युतीचं सरकार असलेलं पोकळ केलेल्या घोषणा आणि सर्वसामान्य शेतकरी तर सर्वसामान्य गोरगरीब व्यापाऱ्यांपासून ह्या सरकार नको असे हवालदिल झालेल्या सरकारच्या बाबतचा उद्या निषेध करण्यासाठी हजारो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी सामील होणार आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ह्या निर्धार परिवर्तनाचा ह्या यात्रेचा काही हे आहे का? निवडणुका दर 5 वर्षांनी होतच असतात, परंतु या सरकारचं आलेलं अपयश हे लोकांच्या समोर अधिकचा अधिक कधी मांडता येईल आणि म्हणून 4.5 वर्षात काही करू शकले नाहीत आणि म्हणून लोकांनीच निर्णय घेतला की ज्या 5 राज्याच्या निवडणुकांचे निकाल लागले त्या 5 राज्याच्या निवडणुकावरून देशात परिवर्तन होईल, राज्यात परिवर्तन होईल आणि म्हणून नेते त्या दृष्टीनं फिरत असताना नेत्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी संपूर्ण मतदारसंघातली लोक आतुर झालेले आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदजी पवार हे सुद्धा उद्या सभेमध्ये असतात. त्या पवारसाहेब, सुप्रियाताई सुळे हे सोडून बाकी अजितदादा पवार, जयंतराव पाटील, भास्करराव जाधव, सुनीलजी तटकरे, गणेशजी नाईक, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सगळ्या भुजबळ साहेब, सगळेच मान्यवर नेते या ठिकाणी उपस्थित राहणार. आंबेनळी घाट बस अपघातातील मृत बस चालक प्रशांत भांबीड याच्यावर पोलादपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर अपघातग्रस्तांच्या नातलगांनी बुधवारी दापोली कोकण कृषी विद्यापीठावर धडक देत कुलसचिव सुभाष चव्हाण यांना निवेदन सादर केलं. ज्या अहवालाद्वारे पोलिसांनी मृत बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय त्या विद्यापीठ चौकशी समितीसोबत समोरासमोर चर्चा करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. तसेच या प्रकरणी भावनिक उद्रेक झाल्यास विद्यापीठ जबाबदार राहील असा इशारा सुद्धा दिलाय. राज्य सरकारनं आपल्या महसुलात वाढ करण्यासाठी 3000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावातील बंद परमिट रूम बार पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिलेत. याचा फायदा रत्नागिरी जिल्ह्यातील 43 परमिट रूमना होणार आहे. गेले अनेक दिवस बार मालक शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा करत होते. अखेर शासनानं निर्णय घेतल्याने पुन्हा बार गजबजणार आहेत. वाढते अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतचे बार, बियर शॉपी आणि देशी दारू दुकाने बंदचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. राज्य उत्पादन शुल्क विभागानं तातडीनं अंमलबजावणी करत जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतच्या 29 बार, वाईन मार्ट आणि देशी दारू दुकानांना सील केलं होतं. 2 डिसेंबर 2018 रोजी महाराष्ट्र अध्यापक महामंडळ मार्फत घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञा स्पर्धा परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील इयत्ता 5वीतील 19 आणि 8वीतील 4 विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून रोटरी स्कूलच्या निरंतर यशाची परंपरा कायम राखली. गणित प्रावीण्य परीक्षेमध्ये सर्वोत्तम गुण मिळवलेले विद्यार्थी गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरतात. याही वर्षी रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित प्रावीण्य परीक्षेसाठी आपला प्रवेश नोंदवला होता. त्यापैकी इयत्ता 5वी मधून 19 विद्यार्थी आणि इयत्ता 8वी मधून 4 विद्यार्थी अशा एकूण 23 विद्यार्थ्यांची गणित प्रज्ञा परीक्षेसाठी निवड झाली. इयत्ता 5वीतील रेहान, रियाज अहमद मुल्ला, आर्यन दत्तात्रय मोरे, उदय रामेश्वर मुंढे, पार्थ क्षितिज शिंदे, सिद्धी शेळके, ओम सागर करवा, तन्वी दीपक सुतार, चिराग कृष्णन ओडल, लोहितक्ष वर्मा, देवेश राजाराम शिटाळकर, प्रितेश काशीराम गोरे, अथर्व नागेश बोंडले, पार्थ विजय चव्हाण, चंडी इंगसूर कौर, परमजीत सिंग, सिद्धी संजय यादव, पूर्वा नरेश ठोंबरे, जुई संतोष खंदाडे, अन्वी अभिजित कानडे, आशिष अजित मोहिते, तर 8वी मधून अथर्व राजेंद्र विटमल, अनुपमा कृष्णदास नायर, श्रेयस संदीप नायकवडी, सोहम श्याम हाबदी या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत गणित प्रज्ञा परीक्षेसाठी ते पात्र ठरले. गणित प्रज्ञा परीक्षा ही गणितातील उपयोजित ज्ञानावर आधारित असल्याने परीक्षेतील प्रश्न हे खूप आव्हानात्मक असतात. इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना शैलेश देवळेकर, मृणाल भाबदे आणि इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना स्वप्नील पंडित, श्रुती दिंडे, योगेश वीर, तनुजा चव्हाण, राहुल चव्हाण, अनंत बागडे, प्रियांका पंडित यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. शाळेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल,
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी नगरपालिकेच्या ताफ्यात 7 नवे डंपर दाखल झाले. त्यामध्ये 5 मोठ्या तर 2 छोट्या गाड्या आहेत. नव्या गाड्या आल्यामुळे भाड्यापोटी होणारा खर्च वाचणार आहे. सुमारे 58,41,930 रुपये खर्च करून पालिकेनं गाड्या खरेदी केल्यात. केंद्र शासनानं 2016 मध्ये स्वच्छ भारत अभियान जाहीर केलं. संपूर्ण भारत स्वच्छ करण्याच्या महत्वाकांक्षी अभियानाचा 4था टप्पा स्वच्छता सर्वेक्षण 2019 या नावानं येत्या 2 ऑक्टोबर पासून सुरू झालाय. विविध प्रलंबित मागण्यांसाठी आशा आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर सरकार विरोधात जोरदार निदर्शनं केली. यावेळी कामगार विरोधी आणि मालक धर्जिणे धोरण राबवणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो, महाराष्ट्र आशा वर्कर्स युनियनचा विजय असो, इन्कलाब जिंदाबाद, आयटक जिंदाबाद अशी घोषणाबाजी करण्यात आली. आशा गटप्रवर्तक, महिला, शालेय पोषण आहार कामगार आणि अर्धवेळ परिचर यांना दरमहा 18,000 रुपये किमान वेतन द्या. सर्व कंत्राटी कामगारांना कायम करा. कामगारांविरोधी कायदे करण्याचं कारस्थान बंद करा. महागाई कमी करा आणि बेरोजगार तरुणांना नोकरी द्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. खेड येथील गोळीबार मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या प्रकाशझोतातील पहिल्या फुटबॉल लीगचं आज शानदार उद्घाटन झालं. युवासेना कोअर कमिटीचे राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम यांच्या हस्ते या लीगचं उद्घाटन झालं. यावेळी मैदानावर फुटबॉल प्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. खेड स्पोर्ट्स असोसिएशन आणि शिवाजियन फुटबॉल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये 8 संघ सहभागी झाले आहेत. फुटबॉल या खेळाचा प्रचार आणि प्रसार याबरोबरच मोबाईलच्या विळख्यात अडकलेल्या युवकांना मैदानावर खेचून आणणं हा देखील या लीग स्पर्धेचा उद्देश असल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे. रोटरी क्लब आणि विश्वास स्टोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी महेश गोपीनाथ संसारे यांच्या स्मरणार्थ रविवार दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कोकण विभागीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. सदर स्पर्धेत इयत्ता 5वी ते 7वीच्या अ गटासाठी संत ज्ञानेश्वर, आईची थोरवी, मी पोलीस अधिकारी झालो तर, जंक फूड नको रे बाबा हे विषय असून 6 मिनिटाची वेळ देण्यात आली. 8वी ते 10वीच्या ब गटासाठी भारत मातेचं मनोगत, पु ल देशपांडे एक व्यक्तिमत्व, शिक्षणाची दिशा आणि दशा, टाकाऊ पदार्थांचं संधारणाच्या दिशेनं एक पाऊल हा विषय आणि 8 मिनिटांची वेळ देण्यात आली. इयत्ता 11वी ते महाविद्यालयीन क गटासाठी वेगळं व्हायचंय मला, मराठी आरक्षण माझं मन, मी आदर्श नागरिक आहे का, बालमजुरी एक समस्या असे विषय देण्यात आले असून 10 मिनिटांची वेळ देण्यात आली. गटनिहाय पहिल्या क्रमांकांना 3,001 रुपये आणि चषक, द्वितीय 2,001 आणि चषक आणि तृतीय 1,001 रुपये आणि चषक तर उत्तेजनार्थ रुपये 500 अशी पारितोषिकं देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रत्येक शाळेने आणि कॉलेजने आपल्या प्रशालेतील शालेय स्तरावर स्पर्धा घेऊन त्यातील गटनिहाय पहिल्या 2 क्रमांकांची नावं आणि इयत्ता 9 जानेवारी 2019 अखेर रोटरी स्कूलमध्ये 02356 260 270 या क्रमांकावर नोंदवावी. या विभागीय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन रोटरी क्लब खेडचे अध्यक्ष विश्वास सोमण यांनी केलंय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या आराखड्यात कोणताही बदल होणार नसल्याचं सांगून स्थानिकांच्या मागण्या फेटाळून लावणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागानं अखेर नमतं घेतलंय. दाट लोकवस्ती आणि स्थानिकांचे हित याला प्राधान्य देत आराखड्यात बदल करण्यात आलाय. त्यानुसार आता सावर्डे, वहाळ फाटा, कोंडमाळा आणि आगवे येथे पायीऐवजी आयताकृती भुयारी मार्गाला मुंबईत झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था सुस्थितीत असली तरी 2017 वर्षाच्या तुलनेत 2018 मध्ये गंभीर गुन्ह्याचं प्रमाण वाढले. तब्बल 21 जणांचा खून झाल्याच्या घटनांची नोंद झाली. बलात्काराचं वाढतं प्रमाण, खुनाचा प्रयत्न यासह चोऱ्यांची संख्या सुद्धा वाढली. गंभीर घटनांचे एखाद दुसरी घटना वगळता सर्व गुन्हे उघड करण्यात पोलीस दलाला यश आलंय.
गतवर्षीच्या गुन्ह्याचा आढावा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी घेतला। यावेळी डीवायएसपी गणेश इंगळे पोलीस अधिकारी उपस्थित होते। 2018 मध्ये 21 खुनाच्या घटना घडल्या, यातील 20 घटना उघडकीला आल्या। खुनाचा प्रयत्न केल्याच्या 17 घटना घडल्या। या सर्व घटनांतील आरोपींना अटक करण्यात आली। सदोष मनुष्यवधाच्या 2 घटना घडल्या, यातील दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली। 2017च्या तुलनेत मागील वर्षी गर्दी मारामारीच्या घटनांच्या नोंदी सुद्धा अधिक आहेत। 118 घटनांची नोंद पोलीस ठाण्यात झाली। गेली 10 ते 15 वर्ष रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एसटी महामंडळात सेवा बजावणाऱ्या परजिल्ह्यातील तब्बल 713 कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यात। बदलीचे आदेश निघाल्यापासून या कर्मचाऱ्यांना सोडण्यात आलं नव्हतं, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता होती। महाराष्ट्र कामगार सेनेनं याबाबत ठोस भूमिका घेतल्यानंतर टप्प्याटप्प्यानं एसटी कर्मचाऱ्यांना सोडण्याचा निर्णय विभाग नियंत्रकांनी घेतला आहे। 1000-1500 किलोमीटरवरून येऊन अनेक कर्मचारी रत्नागिरी जिल्ह्यात चालक आणि वाहक म्हणून सेवा बजावतायत। काही कर्मचारी आता याच जिल्ह्याचे झाले, मात्र आपल्या गावाच्या ओढीनं अनेक कर्मचाऱ्यांनी गेल्या 4-5 वर्षापासून बदलीसाठी अर्ज केले होते। या अर्जांवर कोणताही निर्णय झाला नव्हता, मात्र आता या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असल्याने ते स्वगृही परतणार आहेत। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेड शिवसेनेचा BSNLला दणका, दूरध्वनी सेवा 2 दिवसात पूर्ववत न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा। स्मशानभूमीत मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। राष्ट्रवादीच्या निर्धार यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी। आंबेनळी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची विद्यापीठावर धडक आणि जिल्ह्यातील 43 परमिट रूमचे दरवाजे पुन्हा उघडणार। याचबरोबर दीप न्यूज संपल्या। धन्यवाद।